सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 8. अर्जुनवाच किं तदं ब्रह्म किमध्यात्मा किं कर्म पुरुषोत्तमम् अधिभूतस्य कि प्रोक्त मदिदैव किमुच्यते. अर्जुना मनातले हा हो जी अवधारिले जे म्या पुशिले ते निरोपीजे. सांगा कवन ते ब्रह्म कसया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणिपे. आदिभूत ते कैसे येत आदिदैवत ते कवन असे हे उघड मे परीसे ऐसे बोला. अधियज्ञाः कथंको देहेस्मिनं मधुसूदनं प्रयाणकाले च कथयसि नियंतात्मविहं देवादियज्ञ तो काही कवन पाये देही हे अनुमानाशी काही दिटी न भरे. हानी नियंता अंतकरणे तो जाण जशी देह प्रयाणे ते कैसे निहे शारंग पाणी परिसवा माते. देखा दवळारी चिंतामणीचा जरी पहुडला होय दैवाचा तरी ओसनताही बोलतयाचा. चोपन वचे तैसे अजनाचिया बोलासवे आले तेचे म्हणितले देवे परीसे गावरवे जे पुसले तुआ. किरटी कामधेनूचा पाडा वरी कल्पतरूचा आहे मांदोडा म्हणून मनोरथ सिद्धीची आचाडा तो नवलन हे. श्रीकृष्ण कोपोनी ज्याशी मारे तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. महाकृपेने उपदेशू करी तो कशा परी न पवेल. जई श्रीकृष्णाची होईजा आपण तई कृष्ण होया आपले अंतःकरण. मग संकल्पाचे अंगण ओढगती सिद्धी. परी ऐसे जे प्रेम जे अर्जुनाची आती निशिम म्हणून तयाचे काम सदा सफळ. या कारणे श्री अनंते ते मनोगत तयाचे पुसिते. होईल जाणून आई ते ओगरुनी ठेविले जे अपत्य थानून निगे तयाशी भूकते मातेशी लागे एरवी ते शब्द काय सांगे मग. इरे मनवणे कृपाळुआ गुरुची ठाई हे नवलन हे काही भरिते आसो ऐके काही जे देव बोलती झाले. श्री भगवान वाच अक्षरं ब्रह्मं परं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोदवकरो विसर्गः कर्मसिद्धीतः. मग मनातले सर्वेश्वरे जे आकारी एक होकरे कोंदले असतन खिरे कवन काळी एरवी सपुरपण तयाचे पहावे तरी शून्याची नवे स्वभावे. वगर गगनेचे नि पालवे गाळोनी घेतले जे ऐसेही परिविरुडे जे विज्ञानाची खोडे हालवलेही न गडे ते परब्रह्म. हानी आकाराचे नि झालेपणे जन्मधर्माते नेने आकार लोपिनी मने नाही कही ऐसिया फुलाची सहज स्थिती दया ब्रह्माची नित्यता सती. तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. मग गगनी जेवी निर्मळे नेन कैशी एक वेळे उठते धनपटळेने नानावर्णे तैसे अमृती ती विशुद्धे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बाधे होची लागती. पै निर्विकल्पाची वरडी फिटे आदी संकल्पाची विरोडी आणि ते सभेची मोडोनी ही डोडी ब्रह्मगोळाकाच्या तया एकेकाचे वितरी पाहिजे. जव बीजाच्याची भरीला देखिजे माझी होती या जातीयाने निजे लेख जीवा. मग तया ब्रह्मगोळाकाशे आशेष प्रसवली आदी संकल्प अस्मास हे असो ऐशी बहु अस सृष्टी वाढे. परी दुजे नवीन एकला परब्रह्मची संचला अनत्वादा आला पुरजैसा तैसे समविषमत्व नेनो कैसे वयाची चराचर रचे पाहता प्रसवती या योनीचे लक्ष दिसती.
रे जीवभावाची पालविये काही मर्यादा करू नये. पाहिजे कवन हे आघवे विहे तव मूळ ते शून्य. म्हणून करता मुद्दल न दिशे आणि श्रीसी कारणही काही नसे. माझी कार्याचे आपेसे वाढूची लागे. ऐसा करते न विना गोचरू अव्यक्ती हा आकारू. निपजे जो व्यापारू त्या नामकर्म. अधिभूत क्षरो भाव पुरुष श्रादिदेवतम. अधियज्ञोहमेवात्र देहे देहभूतावर. आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो सापेक्ष. तरी होय आणि हारपे अब्रजैसे तैसे असते पण हाच नाही होय जे हे साच. दया ते रूपा आणि ती पाच पाच मिळून या भूता ते अधिकारोनी असे. आणि भूत संयोगे तरी दिशे जे विहळावेसे भ्रंशे नामरूपाधिक तया ते आदिभूत म्हणजे. मग आदिभौतिक पुरुष जाणीजे जेणे प्रकृतीचे भोगे जे उपजीविले. जो चेतनाचा चक्षु जो इंद्रिय देशीचा अध्यक्ष जो देहस्था माझी वृक्षु संकल्प विहंगमाचा. जो परमात्माची परिदुसरा जे अहंकार निद्रा निदसुरा. म्हणून स्वप्नाची उर्वारा संतोषेशिने जीव येणे नावे. दयाते आडविजे स्वभावे त्यादी दैवत जाणावे पंचायतनीचे. आता येची शरीरग्रामे जो शरीर भावाती उपशमे तो अधियज्ञ इथगामी पंडुकुमारा ईर आदिदैवता भूत. तिही मेची खिर समस्त परिबंधरे किडाळा मिळत ते काय साखे नव्हे. तरी ते पंधरेपण न मिळे आणि किडाळाची अंशा न मिळे. परी जवशे तयाचे निमिळे तव सांख्येची म्हणजे. जैसे आदिभूतादी आघवे हे अविद्येचे निपालवे. झाकले तव मानावे वेगळे ऐसे. ज्याची अविद्येची जवनिक पिटे आणि भेदभावाची अवघी तुटे. मग म्हणो एक होणे जरी अटे तरी काय दोन्ही होती. पै केशाचा गुंडाळा वरी ठेविला स्फटिक शिळा. ते वरी पाविजे डोळा तव भेदली यमती. पाटी केश परोते नेले आणि भेदले पण काय नेणे झाले. तरी डाक देऊनी सांदिले शिळे ते काही ना ते अखंड. अखंडची आयते परी संगे भिन्न गमली होती. ते सारलिया मागोती जैशी का तैशी. ते वेची अहम भावे जाये तरी ऐक्य ते आधीची आहे. हेची साचे जेथ होये तो आधी यज्ञोमी. पैगा मी तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले जे काज मणी धरोनी. तो हा सकळ जीवाचा विसावा नैष्कर्म सुखाचा ठेवा. परी उघड करुणी पांडवा धावी जत असे. पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रियानळी प्रदीप्ती. विषयद्रव्याची आहुती देवनिया मग वजासन तेची उरी. शोधोनी आधार मुद्रा बरवी वेदिकारचे मांडावे शरीरीचा. ते तसयामेरीचे कुंडे इंद्रिय द्रव्याचे निपवडे. यजी जाती उदंडे युक्ती घोषे. मग मन प्राण संयम हाचे हवन संपे. देचा संभ्रम येणे संतोष विजय निधर्म. ज्ञान नडू ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्प. मग ज्ञान ते श्रेणी हारपे पाठी श्रेयची स्वरूपे निखिल उरे. तया नावगा अधियज्ञ ऐसे वरला जव सर्वज्ञ. तव अर्जुन अतिप्राज्ञ तया पातले ते हे जाणणे म्हणतले देव. पार्था परिसतु हाशे बरवे या कृष्णाची या बोला सवे. येरुसुखाचा झाला देखा बालकाची या धनी जाईजे. का शिष्याचे निझाले पण होईजे. हे सद्गुरूचे एकलेने जाणेजे का प्रसवती या. म्हणून भाविक भावाचा मांदी कृष्णांगी अर्जुना आदी न समतसे परिबुद्धी सावरुणी देवे. मग पिकलिया सुखाचा परिमळू के निवालिया अमृताचा कोल्हडू. गैसा कोवळा रसाडू बोलू बोलला म्हणे परिसनया चाराया. ऐके बापा धनंजया ऐशी जळो सरलिया माया.
तीर्थ जाळिते तेही जडे अंतकाले च मामेव स्मरणमुक्तत्वाकलेवरं यः प्रयान्ति स अव्याहती नास्त यज्ञसंशया. जे आताचे सांगितले होते आधी यज्ञ म्हणितला तया ते जे आधीची तया माते जाणून अंती ते देह जोड ऐसे मानवणे ठेले अर्प अपे आपण होणे जैसा मठ गगना भरुणे गगनेची असे ये प्रतीची या माझ घरी तया निश्चयाची ओरी आली म्हणून बाहेरी नव्हेची से ऐसे सभाय यज्ञ संचले मीचे होऊनी असतारचिले बाहेरी भूतांशी पाचही कवरे नेनताची बुडली आता हुया हुए पण नाही जयाचे मा पडिलिया गहन कवण दयाचे म्हणून प्रतीची पोटीचे पाणी न हाले हे ऐक्याची आहे होती की नित्य ते चिया उदयी घातली जैशी समरस समुद्री धुतली रुडेची ना पै अर्थावी घट बुडाला तो अंत बाहेरी उदके भरला पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदको काय फिटे ना तरी सर्प कवच सांडिले का वारेने वस्त्र फिळिले तरी सांगपा काय मोळिले अवेवा माझे तैसा आकार हाच वृषे वाचने वस्तू ते साचलीशी असे तेजी बुडे झालिया विसुकुशे कैसेने आता म्हणून या परिमाते अंतकाळी जाणसाते जे मोकळी ती देहाते ते मीची होती एरवी तरी साधारण उरी आदळलिया मरण जो आठव धरी अंतकरण तेजी वैजे जैसा कवन एक काकुडती पडता पवन गती दुपावली अवचिती कुहा माझी पडियला आता तया पडण आरोते पुढन चुकावया परोते नाही म्हणून तेथे पाडवेची पुढे तिचे वृत्तीचे नि अवसरे एके जे जेवी उणी जीवा समोरे ठाके ते होणे मग चुके भरतिया परी आणि जागता जवशी जे तव येणे धावे भावना भावीजे डोळा लागत घेऊ देखीजे तेवी स्वप्ने अपि स्मरण भाव त्याज्यते कलेवरम तमे वैत्यंतेय सदा तदा भाविता देवी जितेने अवसरे जे आवडोने जीवी उरे तेची मरणाचे मेरे पाव हो लागे आणि मरण जया जे आठावे वे तोची गती ते पावे म्हणे सदा स्मरावे मातेशी दुआ तस्मान् तसवभू कालेषु मामं नो स्मरणं युद्धाय च मयं पीतमणो बुद्धि मामे वैश्य संशयाः डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते हात बाहेर आगवे मीची करुणे घालावे गसवी काळे स्वभावे मीची आहे अजूनाशे झालिया मग न मरीचे देह गेलिया मा संग्राम केलिया भय काय तुझा तू म्हण बुद्धी साचीशे जरी माझ्या स्वरूपी अर्पिशे तरी मातेशी गा पावशी हे माझी भाक जीच काही सयावरी होये ऐसा जरी संदेह वर्तत आहे तरी अभ्यास होणे आधी पाहे मग नव्हे तरी कोपे अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यंगामिन परम्यं पुरुषं दिव्यं यती पार्था नो चिंतयनं येनेच्या अभ्यासेशी योगो चित्ताशी करीपा चांगो अगा उपाया बळे पंगू पाडू ठाकी तेवी सदभासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाचा मोहर लावी मग शरीर राहो अथवा जाओ जे नाना गती ते पाविविते ते चित्तवरील आत्मयाते मज कवन आठवी ध्याते गेले की आहे पै सरतेचे नियोगे सिंधू जळा मिळाले घोगे ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहे ते ना आहे समुद्रची होऊन ठेले तेवी चित्ता ते चैतन्य झाले जेत यातायात निमाले धनानंद जे कवी पुराण म्हणो
शासितारम् अनोरणीयासमनुस्मरेद्यः सर्वस्य दातार चिन्तरूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसाचलेन भूत्वा युक्तो योगबलेन चैव मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्. जयाच्या आकाराविना असणे जया जन्मना निमणे जे आगवेची आगवेपणे देखत असे जे गगनाहुने जुने जे परमाणु होणे साने जयाचे निसांदाणे विश्व जळे जे सर्वाते यावे विश्व सर्व येणे गिये हेतू जयावे अचित्य जे देखे ओढगा इंगडून चरे ते जिथे मिरण शिरे जे देहादी अंधारे चर्मचक्षुषी सुसडा सूर्यकर्णाच्या राशे जो नित्य उदो ज्ञानियाशे अस्तमानाचे जयाशी अडनाव नाही तया व्यंगवाणी या ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते दोषी रावलेनी चित्ते जाणवणी स्मरे बाहेरी पद्मासन रचने उताराभिमुखम बैसोने जीवी सुनी सुखसुनी कर्मयोगाचे आत्मविनलेनी मनोधर्म सर्व प्राप्तीचेनी प्रेमे आपोआप सभ्रमे मिळावया आकडलेनी योगे मध्यमागे अस्तिस्था नळणी निघे ब्रह्मरंधा तीथ अचित चित्ताचा सांगा तू आज वाणा दिशे मांडतो जित प्राण गगनात संसरे का परे मना चेनी धैर्य धरिला भक्तीची भावना भरला योग बळे आवरला सज्ज होणे तो जडा ते विरवितो बहल तथा माझे संचरतो जैसा घंटा नाद लयस्तू घंटीचीच होय का झाकलिया घटीचा दिवा नेणीचे काय झाला केव्हा या रीती तो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म जया परमा पुरुष असे नाम ते माझे निजधाम होनी ठाके यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यददयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्य चरन्तीं तत्पदसंग्रहेण प्रवक्ष्ये सकळा जाणे या जे लाने ते जाणवेची जे खाणे तया ज्ञानेचे आयणी जयते अक्षरमनिपे चंडवाते हे नामोडे जे ते गगनाची की पुढे वाचून जरी होईल मेहुडे तरी उरेल कैसे तेवी जाणिया जे आकडिले ते जाणीव लेपणेची उमानले मग नेनवेची तया म्हणितले अक्षर सहजे म्हणून विदनर म्हणून जया ते अक्षर जे प्रकृतीशी परमात्मरूप आणि विषयांचे विषय उल्लंघोनी जे सर्वंद्रिया प्राचित देवने आहाती देहाची बैसोनी झळातडी ते या परी विरक्त जयाची निरंतर वाट पाहत निष्कामाशी अभिप्रेत सर्वदा जे दयाची आवडी न गणती ब्रह्मचर्यादी साकडी निष्ठर होणे वापडी इंद्रिय करती ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयाचे थडी ये वेद चंबुकाळी जे ठेले जेथे पुरुष होती जे या परी लय जाते तरी पाळता हेची स्थिती एक वेळ सांगू तेथ अर्जुन म्हणतले स्वामी हेची म्हणाव्या होत पाणी तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोलजी का परी बोलावे ते आत सोपे ते म्हणितले त्रिभुवनदीपे तुझं काय नेण सापेक्ष सांगेने एक तरी म्हणा या वाहरलीकडे याची साविया सवे मोडे हे उदयाची डोही पुढे तैसे की जे सर्वद्वाराणि संयम्य मनोहदी निरोध्य च ज्ञाध्यात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारे कवाडे कळासते तरी सहजे मन कोंडिले उदयाची असेल उगले
जैसे करचरणी मोडले परिवरून सांडी, तैसे चित्त राहिले पांडवा प्राणाचा प्रणवची करावा. मग अनुवृत्ती पंथी आणावा मूर्छेन्मरे, तीर्थ आकाश मिळे न मिळे तैसा धरावा धरणा बडे. जव मात्रा त्रय मावडे अर्धबिंबी तववरी तो समरो, निराळी किजे स्थिरो मग लग्नी जेवी ओंकारो बिवसी विलसे. ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहन्यमानन्युस्मरणं, य प्रयान्ति त्याज्य देह स यती परमागतिम. तैसे ओम हे स्मरो सरे आणि तिथेची प्राणपुरे. मग प्राणवातीची उरे पूर्णधन जे म्हणून प्रणवैक नाम, हे अक्षर ब्रह्मा जो माझे स्वरूप परम. स्मरस आता या परी त्याची देहाते, तो शुद्धी पावे माते. जया पावनया परोते आणि का पावणे नाही, ते तर अर्जुना तरी जरी विपाये. तुझ्या जीवी हनायसे लाय जाये, नाय स्मरण मग होय कसया पर्यंती. इंद्रिया घोड पडलिया जीविताचे सुख उडलिया, आतुभारे उघडलिया मृत्यूचिन्हे. ते वेळी वैसविणी कवणे मग कवण ह्योदी करणे, ते तर कहाचे अंत करणे. प्रणम स्मरावा तरी गायसिया हो ध्वनी, जने धारा देशे गामणे. पै नित्य सेविला मी निदाने सेवकू होय. अनंचेताः सततं यो मा स्मरन्ति नित्य तशाहं सुलभाः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. मां त्वेतं पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं, नानंहति महात्मानः संसिद्धी परमां गता. जे विषयाशी तिलांजली देऊन प्रवृत्तीवरी निगड वारुणे, माते उदय सुने भोगिता ती. हरी भोगतिया रणुका भेटणे नाही सुधाधिका. तीत चक्षुराधी अंका पवन पांडव असे निरंतर एक बटले. जे अंतकरणी मदशी लिंगटले, मेची होऊन आतले उपासिते. तया देहावसान जै पावे, तैतिही माते स्मरावे. मग म्याम जरी पावावे तरी उपासते ते कायसी. पैरंक एक आडलेपणे काकडती धावगा धाव म्हणे, तरी दया लिये ह्वाने धावणे काय ना घडे मज. आणि भक्त ही तेची दशा, तरी भक्ताची सोस कायसा. म्हणून हा ध्वनी ऐसा नवा खानावा. तिही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरिला की पावावा. तो आभारही जीवा सहावेची ना, ते ऋण वैपण देखिले अंगे. मी का पुलियाचे उत्तीर्णत्वा लागे, भक्ताची आतनु त्यागे परिचर्या करी. देह वैकल्या गावारा, जने लागल या सुकुमरा. म्हणून आत्मबोधाचा पांजिरा, सूर्य तया ते वरी आपल्या स्मराची वायली. ही वैसी करी सावली, ऐसे नित्य बुद्धी संचली. ज्ञाने तया ते म्हणून देहातीचे साकडे, माझ्या कायशी न पडे. मी आपल्या ते आपलेकडे, सुखेची आणि वरसील देहाची गवसणी. फेडून हाच अंकाराची रज झाडवणे, शुद्ध वासना निवडवणे आपण पा मिळवी. आणि भक्ता तरी देही विशेष एकवकीचा ठाव नाही. म्हणून अहेर करिता काहे योग ऐसा न वाटे. ना तरी देहातीचे म्या यावे, मग आपण प्या जाते न्यावे. हेही नाही जे स्वभावे, ज्या दिशी मज मिनले. एरी शराची आसलेली असते पण हेची सावली. वाचोनी चंद्रिका ते ठेली, चंद्रीच आहे ऐसे नित्ययुक्त. तयाशी सुलभ मी सतत, म्हणून देहाती निजित मेची होशी. मग केशतरुची वाडी, जे तापत्र अग्निशी सगडी. जे मृत्यू काकाशी कुरोडी सांडली आहे,
जे दैन्याचे दुबते, जे महाभयाचे वाढविते, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल, जे दुर्मितीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे यामयाचे केवळ स्वरूपचे, जे संसाराचे व्यसने, जे विकाराचे उधने, जे सकळ रोगाचे भाणे वाढिले आहे, जे काळाचा खिच उशिटा, जे आशयाचा अंगवठा, जन्ममरणाचा ओलिवटा स्वभावे, जे भुलीचे भरीव, जे विकल्पाचे ओतीव, किंबहुना पेव विचुवाचे, जे व्याघ्राचे क्षेत्र, जे गगनाचे मित्र, जे विषय विज्ञानयंत्र सुपूजित, जे लावेचा कडवडा, लावण्या विश्वदाचा गडाळा, जे विश्वाश्वागवडा सवचोराचा, जे कोढियाचे खेव, जे काळसर्पाचे मार्दव, गोरियेचे स्वभाव गायन, जे दैवैर्याचा पाहुणेर, जे दुर्जनाचा आधार, हे असो जे सागर अनर्थाचा, जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मूर्खजडे सानिंदले वण, जे धूम्रजाचे गगन ओतले आहे, ऐसे जे हे शरीर, तेथे न पावती पुढती नर, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे. ब्रह्मा भुवनालोकः पुनरावर्तिर्नर्जुन मां प्रेत्यन्तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. एरवी ब्रह्मपणाची उडसे, न चुकतीशी पुनरावृत्तीचे उडसे, परी निघटलयाचे जैसे पोटन दुखे, नातरी चैलियानंतरे, न उडीजे स्वप्नाचे नि महापुरे, देवी माते पावले ते संसारे लिपतीची ना. एरवी जगदाकाराचे शिरे, जे चिरस्थायीचे धुरे, ब्रह्मभुवने गाचावरे लोकचळाचे, जे गावीचा पहार दिवोवरे, एका अमेंद्राचे आयुष्य न धरे, विळोनी पादे उठी कसरी 14 जणांची, सहस्रयुगपर्यंत महर्यद ब्राह्मणो विदुः, रात्री युगसहस्रात्मता ते हो रात्री द्राविदो जनः, जै चौकडिया सहस्र जाये, तै ठाई ठाओ विळची होये, आणि तैसेची सहस्रवरी हे पाहे रात्री जेतो, एवढे अहोरात्र जे तिचे तेने न लोटती जे भाग्याचे, एकती ते स्वर्गीचे चिरंजीव, हिरा सुरगणाची नवाई, विशेष सांगावी तेथ काय, मुदल इंद्रियाची दशा पाये, जे 10 ची 14, परी ब्रह्मयाची आधी 8 प्रहराते, आपुल्या डोळा दिसते, जे आहाचे गातया ते अहोरात्र युधा म्हणजे. अव्यक्त द्रव्यव्यक्तः सर्वः प्रभवन्त्यहरागमे, रात्रोऽङ्गमे प्रलयन्ते, तत्रोवाक्यसंज्ञके, गृमाग् भूतभग्रामः एष एवहं भूत्वा प्रलीयते, रात्रोऽङ्गमेन् वशः पार्थ प्रभवत्यहरागमे. ते भुवना ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, वेळी गगनाह्य केही न समाये, ऐश व्यक्ताचे होय व्यक्त विश्व, उडती देहाची चौपहारी, तिटे आणि हा कर समुद्राटे, पाठी तैसेचे मग पहाटे भरवू लागे, शारदेची प्रवेशी, आवरे जिरती आकाशी, मग ग्रीष्मांती जैशी निघती पुढती, तशी ब्रह्मदिनाची आंधी, ने भूत सृष्टीची मांदी, मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे, पाठी रात्रीचा वसरू होये, आणि वक्त लया जाये, तोही युग सहस्र मोठका पाहे, आणि तसेची रच हे सांगावया काय बोबते, जे जगाचा प्रलय आणि सभूते, जे ब्रह्मभुवनाची होती अहोरात्र माझी, कैसे थोरीचे मान पाहे पा, तो सृष्टी बीजाचा साठोपा, परिप्रणतीच्या मापा शिगो झाला, एरवी त्रैलोक्य धनुर्धारा, गाती हे गावीचा पसारा, तुहा दिनोदयी एकसरा मांड तू असे,
पाठी रात्रीचे समुपावे आणि आपसाशी साठवे. मनी ये जे तिच्या देत स्वभावे साम्यासी जैसे वृक्ष पण बीजाशी आले की मेघ हे गगन झाले तसे अनगत्व जेत समायले ते साम्य म्हणी पिये. परस्त समास्तु भाविन्यो व्यक्तो व्यक्ता सनातनः यः सर्वेषु भूतेषु न सस्यो न विनश्यति तेथ समविषमना दिशे काही म्हणून भूते ही भाषण आहे. जेवी दुधची झाली याद हे नामरूप जाय तेवी आकार लोपासरिषे जयाचे जग पुन्हा भ्रंशे परिजेत झाले ते जैसे तैसेची असे तै तया नाव सहज व्यक्त आणि आकारा येतेची व्यक्त हे एक स्तव एक सुचित हिरवी दोन्ही नाही जैसे आटलिया रूपे आटले पण ते खोटी म्हणिपे उडती तो धनाकारू हरपे जेवढे अहंकार होशी ही दोन्ही जैशी होणे एकी साक्षीभूत सुवर्णे तैशी व्यक्ता व्यक्त शिकडसणे वस्तूच्या ठाई ते तरी व्यक्त ना व्यक्त नित्य ना नाशिवंत या दोही भावातीत अनादि सिद्ध जे हे विश्वची होऊन असे परी विश्वपण नासले न नाशे अक्षरे पुसली या न पुषे अर्थ जैसा पाहे पा तरंग तरी होत जातो हरी तेथ उदक ते अखंड असत तेवी भूता माझी नसत अविनाश जे ना तरी आटली अहंकाळी नाडते नक असे दयापरी देवी मरती जीवाकारी अमर जे आहे. अव्यक्तक्षरम इत्युक्तस्तमाहुः परमागतिम यं प्राप्तेन निवर्तते तदाम्य परमाममं पुरुषाः स परः पार्थ भक्त्वा लभ्यस्तन्यया यस्मान्तक्षस्थानि भूतान्ये येन सर्वमिद ततः जयाचे अव्यक्त मन हे कोंडे मनता स्तुती हे ऐसे नावडे जे मन बुद्धी न सापडे म्हणूनिया आणि आकारा आलिया जया ते निराकारपण नावचे साकार लोपे नाविसा चे नित्यता गा म्हणून अक्षर जे म्हणिजे ते विच म्हणता बोध हे उपजे जया पर्वता पोसू न देखिजे या नाम परमगती परी आगवा यही देहपुरी आहे न जे लियाचे परी जे व्यापार करी ना म्हणे म्हणून या एरवी जे शरीरचेष्टा त्या माझी एकही न सके गा सुबटा दाई इंद्रियाच्या वाटा भातच्या ते ओकलोनी विषयाचा पेटा होत मनाचा चोटा तो सुखदुःखाचा राजवाटा भीत राही पावी परिराहो कोडलिया सुखे जैसा देशीचा व्यापारो न ठके प्रजा आपुल्याले नियविलाखे करतेचे असते तैसे बुद्धीचे मन जाणणे कामणीचे घेणे देणे इंद्रियाचे करणे स्फुरणवायूचे हे देहक्रिया आगवी नगरिता होय बरवी जैसा ना चालविते शिरवी लोक चाल अर्जुना तया परी सुतला ऐसा आहे शरीरे म्हणणे पुरुष गावधारी मनी जया ते आणि प्रकृती पतिव्रते पडीला एक पत्नी व्रते येण्याची कारणे जयाते पुरुष म्हणे ये वैविदाचे वसपण जे खोलिया जयाचे अंगवण हे गगनाचे पांघरुण होय देखा ऐसे जाणे योगेश्वर जयाचे म्हणते परात्पर जे अनन्य गतीचे घर सहित आहे जे तनु वाचा चित्ते नायकते दुजिय गोष्टी ते तया एकनिष्ठते पिकते सुशत्रू जे हे त्रैलोक्याची पुरुषोत्तम ऐसा साचा जयाचा धर्म तया आस्तिकाचा आश्रम पांडवागा जय निवारणीचे गौरव जे निर्गुणाशी जाणीव जे सुखाशी राणीव निराशाशी जे संतोषिया वाळिले ताट जे अचिंता अनाथाचे मायपोट भक्तीचे उजवाट जया गावा हे योगिक सांगोणी वाया काय फार गुरु धनंजय पै गेली या जया ठाया तू जाओ नि वैजे
हिवाचिया झुडुका जैसे हिवची पडे उष्णोदका का सामोर झालियार का तमाची प्रकाश होय तैसा संसार जया गावा गेला साता पांडवा होनी ठाक्या गवा मोक्षाशीची तरी अग्नी माझी आले जैसे इंधनाची अग्नी झाले पाठीन निवळची काय केले अष्ट काष्टमन ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमतपणेही करिता परे उस नवे पंडूस होता ज्या परी लोहाचे कणक झाले हे एके परीसेचे केले आता अनेक कैसे ते गेले लोक आणि म्हणून तूप होणी मागवते जेवे दुधपण न हिची निरुते ते पाहुणिया दया ते पुनरावृत्त नाही हे माझे परम साचो कारण धाम ते अंतवट तुझं वर्म जावी जतोशे यत्र काले त्वना वृत्ती मारुत्ती चैव योगिनः प्रयांतायांतींत काले वक्ष्यामि भरतर्षभ देवीची अनेकेही एक प्रकारे हे जाणता हे सोपारे तरी देह सांडितेनी एक सरे जे ते मिळती योगी अथवा अवचटे ऐसे घडे जे अनवसरेची देह सांडे तरी मागते येणे घडे देहासीची म्हणून काळ शुद्धी जरी देह ठेविते तरी ठेवित ठेवो ब्रह्मशी होते इरवी आकडी तरी येती संसारा पडती तैशे सायुज्य आणि पुनरावृत्ती या दोन्ही अवसरा आधीना आहाती तेची अवसर तुझ्या प्रती प्रसंगे सांगो तरी एके घास बटा पातलिया मरणाचा माझी वटा पाचवा आपुलिया वाटा निगती अंती ऐसा वरी वर पडिलिया प्रयाण काढे बुद्धी ते भ्रमण गिडी स्मृती नव्या अंधडी न मरे म्हण हा चेतना वर्ग आगवा मरणे दिशे टवटवा परिया अनुभविलिया ब्रह्मभावा गवसनी होणी ऐसा सावध हा समभाव आणि निर्वणही निवाहो हे तरी चगडे साहो अग्नीचा थे पाये वारेने का उदके जै दिव्याचे दिपे पण झाके तै असती काय देखे दिट्या फुले तैसे देहातीचेने विषमाते देहात बाहेरी मिषाते तै विजोनी जाय उजिते अग्नीचे देवा तैवेळी प्राणासी प्राणू नाही तेथा बुद्धी असेची करील काय म्हणून अग्निविन देही चेतना न थारे अगा देहीच्या अग्नी जरी गेला तरी देव नव्हे चिखल बोला वाया आयुष्य वेळा फुला अंधारे गिवसी आणि मागील स्मरण आगवे ते नेणे अवसरे सांभाळावे मग देवता मिळवावे स्वरूपे की तव तया देहमशाचे चिखले चेतनाचे बुडवणे गेले तिथ मागिली बुडली ही ठेली आठवण म्हणून आधी अभ्यास जो केला तो मरण न येता मागुनी गेला जैसे ठेवण न दिसता मला बोला दिपवातीचा आता असो हे सकड जान पाण्याशी अग्निमोड तया अग्नीचे प्रयाणी भोळ संपूर्ण आथी अग्नि ज्योतिरह शुक्लः षण्मासा उत्तरायण तत्र पायन्ता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः हा तो अग्नि ज्योतीचा प्रकाशो बाहेरी शुक्ल पक्षो आणि समासा माझे मास उत्तरायण ऐशिया समयोगाचे निरुते लावणे जे देह ठेविते ते ब्रह्मची होती ब्रह्मविद अवधारी गा धनुर्धरा इथवरी सामर्थ्य या अवसरा देवीची हा उजू मार्ग स्वपुरा यो यापै इथ अग्नी हे पहिले पायांतरे ज्योतिर्मय हे दुसरे दिवस जाण तिसरे चौथे शुक्ल पक्ष आणि समास उत्तरायण ते वरचिल गा सोपान येणे सायुज सिद्धी सदन पावती योगी हा सकळ हा उत्तम काळ जाणीजे या ते अचिरादी मार्ग म्हणीजे
आता सकाळू तोही सहजे सांगेनाईक. ध्रुमो रात्री सदा कृष्ण श्रवणमासा दक्षिणायनम. तत्र चांद्रमसा ज्योतिर्योगी निवर्तते. तरी प्रयाणाची अवसरे वातमलेशा सुमरे. नेने अंतकरणी अंधारे कोंदले ठाके. सर्वेंद्रिया लाकुळ पडे होते भ्रमा माझी बुडे. मग होय वेडे कोंडे प्राण अग्नीचे अग्निपण जाये. मग तो धर्माची आगवा होये. तेने चेता गिवसली ठाये शरीराची. जैसे चंद्राड आभाळ सदट दाटे सजड. मग गडदना उजड अशी झांबळे होय. का मरेना सावध असे जीवताशी पडे स्तब्ध. आयुष्य मरणाची मर्यादा वेडू ठाके. अशी मनबुद्धी करणी सभोवती धुमकुळाची कोंडणी. तीथ जन्म जुळलिया महाने युगची बुडे. हागा हातीचे जे वेळी जाये ते वेळी अनेका लाभाची गोठी. हे आहे म्हणून प्रयाणित होय येतुली दशा. अशी देह आतु स्थिती बाहेरी कृष्ण पक्षू वरी आती. आणि समास हे ओढवती दक्षिणायन. ये पुनरावृत्तीची धराणी आगी बी एकवटी जायची प्रयाणी. तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैशिनी आणिके. ऐसा जळाचा देह पडे तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे. गडे मग तेथून मागुता बहुडे संसाराये. आणि अकाढतो पांडवा म्हणतला तो हा जाणावा. आणि हाची धूळ मार्ग व्हावा पुनरावृत्तीची हा. ईर तो चिरादी मार्ग तो असता आणि असलगू सविया स्वस्त सांगो निवृत्तीवरी. शुल्क कृष्ण गती योगे जगता शाश्वते मध्ये. एक ह्या यातानावृत्ती ज्ञान वर्तते पुनः. ऐसिया नादी या दोन्ही वाटा एकी उजू एकी आटा. म्हणून बुद्धिपूर्वक सुपटा जावे लिया तुझ. कागे मार्गामार्ग दिखावे सास लटिक ओळखावे. हिताहित जाणावे हितची लागे. पाहे पा नाव देखता भरवी. कोणी आड घाली काय अथावी. का सुपंत जाणवणे अडवी. रेगवत असे जो विष अमृत ओळखे. तो अमृत काय सांडू शके. देवी जो वाट देखे तो हाटा नवचे. म्हणून पुढे पारखावे खरे कुंडे. पारखिले तरी न पडे अनवसरे काही. इरवी ध्यांती थोर विषम या मार्गाचे आहे संभ्रम. जन्मे अभ्यास लियाचे होण काम जाईल वाया. जरी अचिरणादी मार्ग चुकलिया अवचटे धूम्रपंथे पडलिया. तरी संसार पाती जुंतलिया भवंतची असावे. हे कायस देखुनी मोठे आता कैसे निपा एक वेळ फिटे. म्हणून योग मातू मोठे शोधले दोन्ही. तव एके ब्रह्मत्व जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे. परी देवगत्या जोलाईजे ध्यांती जेणे. नैते श्रुती पार्थ जान योगे महंती कथन. तस्मान्तथैषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. ते वेळी म्हणतले नव्हे वाया अवचटे वाया. काय पावे देह त्याजनी वस्तू होवावे मार्गीच की. तरी आता देह असो अथवा जाओ आम्ही तो केवळ वस्तूची आहो. काजे दोई अद्व व्हावो दोईची कडुनी. मदतरंगपणे ऐसे की नशे. ऐसे हे उदका प्रति कै भाषे. ते बोल तेव्हा तैसे तैसे उदकची के. तरंगाकारे न जन्मोने न तरंग लोपे निमची. देवी देही जे देहची वस्तू झाले. आता शरीराची तयाची थाळी अडनाव हे उरले नाही. तरी कोणे काढे काही निमित्ते पावी पा. मग मार्गाते का सया शोधावे. कोठे की जावे
तरी देश कालादी आगवे आपणची असे. आणि हागा घटू जे वेळी फुटे, ते वेळी तिथीची आकाश लागे नीट वाटे. वया लागले तरी गगना भेटे, हिरवुवी चुके पाय पाय शहना आहे, की तो आकारूची जाये. हिर गगन ते गगनाची आहे, घटकत्वा ही आधी. ऐसिया बोधाचे निसरवाडे, मार्गामार्गाचे साकडे, तया सोह सिद्धा न पडे. योगियाशी या कारणे पंडुसुता, त्वा भोवावा योगयुक्ता. ते तुलेनी सर्व काळी साम्यता, आपेसया होईल मग भलतेच भल तेव्हा. देह असो अथवा जावा, परिसबदा नित्य ब्रह्मभावा विघड नाही. तो कल्पांती जन्मा नागवे, कल्पांती मरण निल लवे. माझी स्वर्ग संसाराची लागवे झाकवेना. हिने बोधे जो योगी होये, तयासेची या बोधाची नीटपण आहे. काजे भगते पेलोनी जा पाये निज रूपाये. वैगा इंद्रादिकाच्या दिवा, जया सर्वस्व स्वर्गे गाजते राणीवा. ते सांडणे मानवनी पांडवा डावली जो. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव, दानेषु यत पुण्यफलं प्रदिष्टम्. अत्यष्टि तदसमिन्द विदित्वा योगी परं स्थानं न पश्यति चाहम्. इति श्रीभगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम 8मोऽध्याय. जरी देवध्यानाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले, की तपदानाचे जोडले सर्वस्व हनजे. तया गवा पुण्याचा मुळा, भार आतोनी जयाई फळा. ते परब्रह्मा निर्मळा साठी न सरे. जे नित्यानंदाचे नेमाने, उपमेचा कंटाळा न दिशेसाने. पाहे पाहावे तज्ञादी साधने जया सुखा. जे विटेना सरे, भोगी तयाचे निपवाडे पुरे. वळती महासुखाचे सोयरे, भावंडाची आयशे दृष्टीचे नि सुख. पणे दयाची अदृष्टीची वैसने. जे शतमाखाही अंगवणे नोहेची का. तया ते योगेश्वर लौकिके, दिठीचे नि हात तुके. अनुमानती कौतुके, तबडू हार आवडे. मग तया सुखाची किरटे, करुणिया गा पाऊटे. परब्रह्माची या पाठी आरुडती, ऐशे चार चक्रभाग्य. जे ब्रह्मेशा आराधले योग्य, योगियाचे भोग भोगधन जे. जो सकळ कळाची कळा, जो परमानंद पुतळा. जो जीवाचा जिव्हाळा विश्वाचिया. जो सर्वज्ञतेचा ओलावा. जो यादव कुळीचा कुळदिवा. तो श्रीकृष्णजी पांडवा प्रती बोलला, ऐसा कुरुक्षेत्री वृत्तांतो. संजय रायाशी असे सांगितो, तोची पुढी ऐसा पुढारी मातू. हा देव म्हणे, येथे आ देवा विरचितिया भावात दीपिकाया 8मोऽध्याय. ईश्वर महाराज की जय. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.